नमस्कार, जेकेएन हिंदी न्यूज में आपका फिर से स्वागत है। प्रभाग 13 में बीजेपी का दमदार पैनल मैदान में, राजकीय समीकरण बदलने की जताई आशा। नगर निगम चुनाव को लेकर प्रभाग 13 में उत्साह का माहौल है। भारतीय जनता पार्टी ने यह एक मजबूत और भरोसेमंद पैनल जनता के सामने पेश किया है। विकास, स्वच्छता और नागरिक सुविधाओं का प्राथमिकता देते हुए बीजेपी का पैनल घर घर पहुंचकर संवाद कर रहा है। स्थानीय लोगों का मिल रहा सकारात्मक रिस्पांस पार्टी के बढ़ते जन समर्थन को दर्शाता है। प्रभाग 13 में बीजेपी का यह दमदार पैनल विकास की नई उम्मीद बनकर उभरा है। उम्मीदवारों से समर्थन की अपील है। अभी हम लोग मौजूद है प्रभाग क्रमांक 13 के अंदर, जहाँ से हमारे साथ जुड़े अनिल मुरमकार सर। आइए हम इनसे जानते हैं कि ये किस मुद्दों को लेकर इस इलेक्शन में उतरे हैं। बताइए सर, आप किस मुद्दों को लेकर इस इलेक्शन में उतरे और आपकी विकासधारा क्या है? आम्ही प्रभाग 13 शास्त्रीनगरपासून शिवरपर्यंत केलेला विकास आणि राहायला उर्वरित विकास असं सौंदर्यीकरण बऱ्याच ठिकाणी केलं। जिथं राहिलेलं आहे तिथं आम्ही विकास करू। जसे रस्ते काँक्रिटीकरण केले, डांबरीकरण केले। जिथं उर्वरित काम राहिलेलं आहे उर्वरित काम आम्ही पूर्ण करू। घनकचऱ्यासंबंधित अंडरग्राउंड ड्रेनेज जसा पहिला टप्पा सुरू आहे, दुसऱ्या टप्प्यात आम्ही आमच्या प्रभागात प्रयत्न करू की अंडरग्राउंड ड्रेनेज करून पूर्ण घाण वगैरे हे संपून जाईल याचा प्रयत्न करू। आपण युवांसाठी स्किल ट्रेनिंग सेंटर, महिलांसाठी काही रोजगारची संधी काढलेली आहे का? आमच्या इथं रॅलीज इंडिया लिमिटेड कंपनी म्हणून आहे। त्या रॅलीज इंडिया लिमिटेड कंपनीवर आम्ही CSR फंड मार्फत गावातल्या रोजगारासाठी आम्ही तिथं सिवन क्लास, त्याच्यानंतर कम्प्युटर क्लासेस असे क्लासेस आम्ही सुरू केलेले आहेत। आणि पुढेही CSR फंड घेऊन अजून काय करू शकतो आणि महानगरपालिकेत गेल्यानंतर काय करू शकतो महिलांसाठी, युवकांसाठी, जसं की रोजगारासाठी काही आमचे आमदार साहेब रणधीरभाऊ सावरकर प्रयत्न करत आहेत। तिथं मोठमोठ्या कंपन्या आल्या पाहिजे किंवा त्यानं आता बोरगाव मंजू या साईडला त्यांचा प्रयत्न चालू आहे जमीन अधिग्रहण करायची। ती जमीन अधिग्रहण करून इच्छे युवक इथंच राहिले पाहिजे याचा प्रयत्न राहणार आहे। आणि या एरियात प्रामुख्याने स्ट्रीट लाईटचे प्रॉब्लेम होते। काही ठिकाणी इथं सलम एरिया आहे जिथं की रोडची प्रॉब्लेम होते। त्या विदर्भात आपला काय संदर्भ आहे? या इथं जो स्लम एरिया तुम्ही म्हणत आहे की हे राहिलेलं आहे, पण आता जर तुम्ही जाऊन बघितलं तर आम्ही मागच्या 8 वर्षात जवळपास 90% काम म्हणजे स्लम एरियात जाणारा रस्ते असो, स्लम एरियातले स्ट्रीट लाईट असो, आम्ही हे कंप्लीट केलेले आहे। आपल्या या प्रभागात कचरा प्रबंधन म्हणजे काही ठिकाणी खूप कचरा पडलेला असते, त्याबद्दल आपले काय विचार आहेत? आमच्या प्रभागात पहिले महानगरपालिकेनं 4 झोन केलं होतं। एक झोन होता उमरीचा, कालांतरानं तो काही कारणास्तव तो बंद झाला। तर आमच्या इथं हा जो प्रॉब्लेम होत आहे की गाडी लेट येते, इथून त्याला भोरला जावं लागते, हा आम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू। इथं नव्हता कुठं ग्रामीण भागात एखादा स्पॉट पाहू की जेणेकरून तिथं जवळ पडेल आम्हाला ह्या गोष्टी घनकचरा तिथं न्यायसाठी। मग त्याच्यानंतर हा घनकचरा जेवढा होईल तेवढा आम्ही न्यायचा प्रयत्न करू। चौघेजण या गोष्टीसाठी आम्ही प्रयत्न करू। प्रभाग 13च्या मतदारांना विनंती करू आम्ही चौघेजण की चौघांनाही भरभरून मतदान देऊन त्यांचं प्रेम देऊन आम्हाला विजयी करावे। ऐसी ही और खबरों से जुड़े रहने के लिए देखते रहिए जेकेएन हिंदी न्यूज। ऐसी ही और खबरों से जुड़े रहने के लिए देखते रहिए जेकेएन।